नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मच्छिंद्र राठोड, ऑर्डर सीड्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीमध्ये काम पाहत आहे गेले 1 वर्षापासून मराठवाडा आणि विदर्भ या परिसरामध्ये. तर आज योग आलेला आहे ऑर्डर सीड्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या आपल्या कंपनीच्या पुष्पा येल्लो या वाणाच्या लाईव्ह प्लॉटमध्ये तुंग तालुका मिरज जिल्हा सांगली येथे आज मी उभा आहे. तर इथे उभा असताना आजपर्यंत आपण बरेच झेंडूचे प्लॉट बघितलेले आहेत, वेगवेगळ्या सीझनमध्ये पाहिलेले आहेत. वेगवेगळ्या सीझनमध्ये वेगवेगळे वाण वेगवेगळं परफॉर्मन्स करतात. पण आज शेतकरी बांधवांसाठी खरंच एक वरदान ठरणारी एक व्हरायटी आपल्या ऑर्डर सीड्सने लॉन्चिंगचा जो प्रोग्राम ठेवलेला आहे खरंच अभिमानास्पद वाटतंय. त्याचं कारण एकच आहे की शक्यतो आपण ज्यावेळेस क्लायमेट वातावरण हे बदलत असतं, उन्हाळ्यातला प्लॉट पावसात जातो, पावसात थंडीत जातो आणि थंडीतला परत उन्हाळ्यात येतो. अशा वेळेस जी प्लांटची फिजिओलॉजी असते ते चेंज होत असते आणि सर्वाई करायला खूप अडचण निर्माण होतात आणि ते शेतकऱ्याला पुढे चालून ते प्रोडक्शनमध्ये भरपूर काही प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात आणि त्याचाच परिणाम त्यांचा उत्पन्नावर होतो. तर आज पुष्पा येल्लोबद्दल जर बोलायचं झालं तर आज ज्या प्लॉटमध्ये आपण उभे आहेत या प्लॉटची लागवडी साधारणतः एप्रिल महिन्यामध्ये लागवड झालेली आहे. एप्रिल आणि मे या महिन्याचा जर आपण वातावरणाचा विचार केला तर 40 डिग्रीच्या नियर बाय टेम्परेचर होतं. 40 डिग्रीच्या टेम्परेचरमध्ये सुद्धा आज आपण बघू शकता पुष्पा येल्लोचं विशेष करून की जी कॅनॉपी आहे, लिप कॅनॉपी बघू शकता, फुटवा बघू शकता, कळ्यांची संख्या बघू शकता किंवा फुलाचं स्ट्रक्चर बघू शकता. ह्या सगळ्या अँगलनं जर आपण विचार केला तर खरंच ही व्हरायटी मार्केटला पळणारी व्हरायटी ठरणार आहे. त्याच्यानंतर मागच्या 2 ते 3 दिवसात जर आपण विचार केला तर या सांगली परिसरातील तुंग या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झालेला होता. जवळपास 2-2, 3-3 तास कंटिन्यू जोराचा पाऊस झालेला होता आणि ज्यावेळेस प्रमाणापेक्षा जास्त पावसाळा होतो आणि झेंडूच्या प्लॉटमध्ये त्यावेळेस जे फुल उमललेले असतात त्या फुलांचे हे पेटल्स जे आहेत ते फाटले जातात ज्यावेळेस प्रमाणापेक्षा जास्त पाऊस होतो आणि आपल्या फुलावरती काळा डाग पडतो आणि काळा डाग ज्यावेळेस पडतो त्यावेळेस मार्केटला व्यापारी त्याला रिजेक्ट करतात आणि त्याचा परिणाम परत उत्पन्नाच्या दृष्टीने विचार करता शेतकऱ्यावर होतो. तर इथं तुम्हाला एक सिंगल सुद्धा फुल तसं दिसणार नाही. कुठल्याही फुलावर, कुठल्याही पानावर किंवा कुठल्याही कांडीवर कुठलाही करपा किंवा कांडी करपा किंवा पेटल्सवर कुठला काळा डाग राहणार नाही आणि फुलसुद्धा कुठं तुम्हाला सडलेलं दिसणार नाही. त्याचमुळं शेतकरी बांधवांनी पुष्पा येल्लो हे वाण निवडलं तर आपल्यासाठी, आपल्या कुटुंबांसाठी आणि शेतीमधून खरंच उत्पन्न काढायचं असेल झेंडूच्या बाबतीत जर विचार केला तर येणाऱ्या दसरा आणि दिवाळी या सीझनचा जर आपण विचार करत असाल तर नक्कीच पुष्पा येल्लो या वाणाची लागवड करा आणि आपली भरघोस आर्थिक साक्षरता वाढवून घ्या आणि आपलं कुटुंबाचं सुद्धा त्यासोबत आपलं आर्थिक साक्षरता होईल एवढंच सांगू इच्छितो. पुन्हा एकदा सांगतो सर्व शेतकरी बांधवांना, पुष्पा येल्लो आपल्यासाठी नक्कीच 100% वरदान ठरणार आहे. धन्यवाद.